नमस्कार, मी दिनेश भोगले. आमच्या लहानपणी आम्ही विक्रोळीला राहायचे. बिल्डिंग नंबर 6 मध्ये, टागोर नगरला. आणि आमच्या बिल्डिंगच्या समोर एक पिंपळाचं झाड होतं. कदाचित ते आजही आहे. तर त्या झाडावरती आम्ही तर त्यावेळेला लहान होतो, पण आमची आई आम्हाला सांगायची काय, एकदा तर आम्ही हे स्वतः अनुभवलंय. लहानपणापासून तुम्ही ऐकलं असेल की पिंपळाचं जे झाड आहे त्याच्यावरती काही ना काहीतरी असते. मान्य कराल तर नक्की कमेंटमध्ये लिहा की हो, पिंपळाच्या झाडाच्या स्टोऱ्या तुम्ही ऐकलेल्या. कधी कधी आमच्या वडिलांना नाईट शिफ्ट असायची. आमचे वडील मिलमध्ये होते. ते नाईट शिफ्टला गेले होते आणि पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस जोराचा पडत होता बाहेर. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय जवळजवळ 80-81 म्हणजे 1980-81च्या मधली असावी ही. मला आता नीट तारीख सांगता नाही येणार, मी फार लहान होतो. माझी बहीण एक लहान होती आणि लहान भाऊ नव्हता. म्हणजे मला वाटतं माझा लहान भाऊ 80 मध्येच नंतर पुढे जन्माला आलेला, पण त्यावेळेला लहान भाऊ नव्हता. तर आम्ही दोघे जण लहान होतो. माझी लहान बहीण एकदमच लहान होती, फारच लहान होती, आणि मला थोडंफार समजायचं. आणि आमच्या त्या कॉमन बाल्कनीच्या बिल्डिंग होत्या म्हाडाच्या, आणि बरोबर आमची ती लाकडाच्या ओपनेबल खिडक्या आणि त्याच्यावरती असे झरोके होते. म्हणजे आम्ही मच्छरदाण्या लावायचो त्यांना मच्छर येऊ नये म्हणून. जाळी एक अशी लावायचो त्यावेळेला, आणि झरोके मात्र ओपन असायचे. बाहेर पाऊस पडतोय, आई जागी होती, मी जागा होतो, लहान बहीण माझी झोपलेली होती. आणि रडण्याचा आवाज, म्हणजे एक बाई रडते ना त्याप्रमाणे रडण्याचा आवाज त्या झाडावरून येत होता. मी आवाज तर ऐकला, पण त्या झरोक्या पर्यंत माझी हाईट पोचत नव्हती. आई सांगत होती, बाळा गप्र, कोणतरी रडता. म्हणजे आई सांगत होती मला. आई माझी मालवणी, आम्ही मालवणकडचे, म्हणजे घोडके जांभोळे, आम्ही सिंधुदुर्गातले. मालवणी आमची आई गावातली असल्यामुळे मालवणी बोलायचे. बाळा गप्र, वाईट जरा ऐक, कोणतरी रडता. म्हणून आईने त्या झडप्यामधून बाहेर बघितलं. बाहेर तर पाऊस पडतोय, त्याच्यामुळे रोडवरची लाईट गेलेली, आणि त्या पिंपळाच्या झाडावरून आवाज येत होता. आईने परत खालती उतरली, परत म्हटली, काहीतरी बाळा गडबडा. म्हणून तिने हलकीशी वरून झडप्या अशा क्रॉस असल्यामुळे थोडंसं असं दिसत होतं. आम्ही पहिल्या माळ्यावरती राहत होतो, म्हणून तिने म्हटलं की थोडी खिडकी बाजूला करून बघूया. त्यावेळेला काय अशा स्लायडिंग विंडो वगैरे नव्हत्या, त्या ओपनेबल विंडो लाकडाच्या, त्याला काचा वगैरे काहीच नाही बघायला. ती खिडकी उघडल्याशिवाय आपण बघूच शकत नाही की बाहेर काय आहे म्हणून. आईने त्या लोखंडी अशा खाली आणि वरती आमच्या कड्या होत्या त्या उघडल्या, आणि हलकसं ते
एक खिडकी बंदच ठेवली आणि एक खिडकी हलकी बाजूला सरकून तर फक्त फटीमधून बघितलं, तर त्या पिंपळाच्या झाडाची जी आडवी फांदी होती ती आमच्या बाजूला जांभळीचं झाड होतं त्याच्याकडे आलेली होती. एक फांदी, जांभळीचं झाड पण फार मोठं होतं, ते तर आमच्या अगदी घराला, आमच्या म्हणजे आमच्या भिंतीला लागून अगदी बाल्कनीच्या अशा प्रकारे होतं. त्या फांदीवरती एक शुभ्र पांढऱ्या साडीमधली बाई, केस तिचे पूर्ण सोडलेले, फांदीवरती पाय खाली सोडून पाय हलवते. चेहरा तिचा इकडे नाही, इकडे तिची पाठ आमच्या खिडकीच्या दिशेला, चेहरा तिचा तिकडे पुढे, आणि ती बाई जोर जोरात त्या पावसात, भर पावसात त्या फांदीवरती बसून रडते. हा प्रकार आईने बघितला आणि ती खिडकी बंद करून घेतली. बाबा सकाळी नाईट शिफ्ट संपवून 6 वाजेपर्यंत, 5:30-6 वाजेपर्यंत यायचे. तोपर्यंत ती रात्र आम्ही, आई आणि मी, बहीण छोटी झोपली होती, आम्ही दोघांनी जागून काढली. आणि त्यानंतर बरेच जणांनी, म्हणजे थोडीशी आईला तर त्यांची कल्पना होती, कारण की बरेच जण जे लेट नाईट कामावरून वगैरे यायचे ते लोक सांगायचे की कधी कधी त्यांना असं जाणवते की आमच्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवरती, म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरून, म्हणजे तळमजल्यावरून जो पहिल्या माळ्याकडे येणारी जी शिडी आहे ना, त्याच्यात एक बाई बसलेली असायची, असं त्यांना भास व्हायचा. कित्येक जणांना झालेलं आहे, कित्येक जणांना दिसलंय त्या बिल्डिंगमध्ये, जे अपरात्री वगैरे यायचे त्या लोकांना. अगोदरच्या काळी म्हणायचे की तिकडे बाजूला आमच्या गोदरेजचं मैदान, खाडीच्या पलीकडे, त्या ठिकाणी असंख्य खून झालेले होते. बिल्डिंगच्या सुद्धा रस्त्यावरती समोर त्यावेळेला जुन्या काळी असंख्य बायकांचे खून झालेले होते, माणसांचे खून झालेले होते. त्यामुळे, आणि ह्या म्हाडाने जे बिल्डिंगी बांधलेल्या त्या अशाच ठिकाणामध्ये बिल्डिंगी बांधलेल्या की जिथे दलदलीचा भाग, निर्जन वस्ती, अशाच पडलेल्या जागा, त्याच्यामध्ये या बिल्डिंगी उभ्या केलेल्या होत्या. आणि कदाचित अशाच ठिकाणी बिल्डिंग उभी राहिली होती ज्याच्या समोर कदाचित एखाद्या बाईचा खून झालेला होता, किंवा त्या बाईची काही ना काहीतरी गोष्ट अशी झालेली होती ज्याच्यामुळे तिचा तो आत्मा तिथे राहिलेला, आणि तो त्यावेळेला तिथल्या बऱ्याच जणांना दिसायचा. कित्येक जण तर ते आवाज ऐकायचे, पण ते खिडक्या पण उघडण्याची त्यांचा धीर व्हायचा नाही. इतका तो भयानक प्रकार होता. मी डोळ्याने काही पाहू नाही शकलो. जे त्यावेळेला जे त्या पावसामधला, त्या रात्रीमधली जी गोष्ट होती, जे आईने सांगितलं बाहेर काय होते, ते मी जे ऐकलेलं ते आज मी हे तुम्हाला सांगितलं.